तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, RPF भरतीच्या मित्रांनो ते जाहीर झालेले आहेत. तर मित्रांनो, तशाच प्रकारे पोलीस हवालदार व पोलीस उपनिरीक्षक यांची पदांची भरती आहे ते जाहीर झालेली आहे. तर तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ते सांगणार आहे. आणि या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, भरती प्रकार काय, भरती श्रेणी काय आणि याच्यामध्ये पदे किती निघेल आहे आणि मानसिक वेतन किती मिळणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ ते पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओवर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात असू नका, कारण मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळून जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपलं टेलिग्रामच्या जॉईन नसेल तर टेलिग्रामच्या जॉईन करा, कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला PDF आणि सर्व जी माहिती आहे व्हिडिओ भरतीची ती तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही लवकर आपल्या टेलिग्रामच्या ते जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओवर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकते इथं पदे पोलीस हवालदार व पोलीस उपनिरीक्षक पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि शैक्षणिक पात्रता बघू शकता 10वी आणि 12वी तुम्हाला उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो, तेव्हाच तुम्ही हे जे फॉर्म मित्रांनो ते भरू शकता. आणि भरती प्रकार बघू शकता केंद्र सरकारचे सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी. आणि भरती श्रेणी बघू शकता भारत सरकार रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती विभाग बघू शकता रेल्वे प्रोटेक्शन RPF मध्ये नोकरी मिळण्याची चांगली संधी. आणि एकूण जागा बघू शकता 4660 पदांची भरतीच्या मित्रांनो ते झालेली आहे. आणि या भरतीमध्ये मानसिक वेतन बघू शकता, म्हणजे मित्रांनो तुम्हाला पगार किती मिळणार आहे, 21,700 ते 35,400 पर्यंत तुम्हाला पगार जे मित्रांनो ते मिळणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची पद्धत बघू शकता ऑनलाईन प्रकार तुम्ही अर्ज आहे ते मागू शकता. आणि भरती कालावधी बघू शकता परमानंट तुम्ही या भरतीमध्ये लागणारा. आणि वयमर्यादा बघू शकता 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही हे जे फॉर्म आहे मित्रांनो ते 28 वर्षापर्यंत फॉर्म जे आहे ते भरू शकता. अर्ज सुरू होण्याचे दिनांक बघू शकता 15 एप्रिल 2024 15 एप्रिलपर्यंत हे जे फॉर्म आहे मित्रांनो ते चालणार आहे. आणि नोकरी ठिकाण बघू शकता संपूर्ण भारतामध्ये हे जी नोकरी आहे ते होणार आहे. आणि अर्ज शुल्क फी बघू शकता 500 रुपये तुम्हाला फी लागणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक जे पण कास्ट आहे त्या कास्टला तुम्हाला फी लागणार आहे 500 रुपये. तर मित्रांनो, शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ते 15 मे आहे. 15 मेपर्यंत हे जे फॉर्म आहे मित्रांनो ते चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.